आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधल्या संभाव्य युतीची। मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी सकारात्मक उत्तर दिलं। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे आज म्हणाले। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधल्या युती संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार, साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे ते आम्ही बघतोय। उद्धवजी एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला। खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन होतंय, माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणार आहे, माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील, यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे। आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही। पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो। तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो। उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे युती संदर्भात। युती आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। आले तर आनंदच आहे ना। कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार। ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं। तो त्यांना अधिकार दिलाय। तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना, कुठली बातमी दाखवायची कशी, तशा पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते बोलून तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी कसं काय। उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केल्यानंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये ही महाराष्ट्राच्या मनात तेच होतं असं देशपांडे म्हणाले। सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। संजय राऊतांनीही युतीबद्दल सूचक वक्तव्य केलंय। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनही झाले असतील असं राऊत यांनी म्हटलंय। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय, पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो। मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे। आता कॅफे हे नाव महाराष्ट्र संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होतंय। ते जे काय ते 3-3.5 महिने जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का, काही वेगळं कारण आहे? गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे। राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी ही युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार
अशी अट राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना घातल्याची माहिती मिळते. तर राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंचा हात सोडला तर इकडचाही हात सोडला जाईल असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. काँग्रेस जर का ठाकरेंसोबत असेल तर काही अटी टाकल्या गेल्या आहेत. काँग्रेस सोबत सध्याला आहे शिवसेना उभाटा, तर त्यांना बाजूला सारून काँग्रेसला बाजूला सारूनच पुढची चर्चा व्हावी तेव्हा नेमक्या या संदर्भात काय बघा, याच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात. याच्या संदर्भातली कुठली चर्चा पक्षाच्या अंतर्गत झाली नाही. तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला आणि शिंदेचा हात सोडला की इकडे पण ह्यांचे हात सोडतील आणि कुठलेच हात धरायची गरज पडणार नाही. दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले की वेगळ्या हातांची गरजच पडणार नाही ना. ज्या पद्धतीने आत्ता या सगळ्यांमध्ये म्हणजे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे जे होतंय हे जर टाळायचं असेल तर ते भांडण मनमुटाव बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र असलं पाहिजे त्यांनी.